आपल्या बरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत. मामा नमस्ते. तुम्हाला पहिल्यांदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल, आज खऱ्या अर्थाने दीपावलीचा पाडवा आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना शुभेच्छा द्याल? आज दीपावलीचा पाडवा आहे. खूप मोठ्या उत्साहामध्ये सर्व जनकुटुंब दिवाळी साजरी करीत असतात. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या वर्षी खरं तर अतिवृष्टीमुळे माझा शेतकरी हा अडचणीत आहे. शेतकऱ्याचं न भरून येणारं नुकसान, खूप मोठं नुकसान ह्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेलं आहे. आणि खरंच शेतामध्ये चांगलं ह्यावेळेस पिकं चांगली होती आणि ते पिकावरती अनेक स्वप्न माझ्या त्या शेतकऱ्यांनी रंगवली होती. परंतु त्या स्वप्नाचा निश्चित प्रकारे चक्काचूर झालेला आहे. परंतु या निमित्तानं जरी दिवाळी, शेवटी हा दिवाळी सण आहे, शेवटी या सणामध्ये सगळ्यांनी कुठेतरी आनंद घ्यायचा असतो आणि आनंद द्यायचा असतो आणि आनंद शेवटी व्यक्त करायचा. शेवटी माणसाचं हे संकट आहे, हे शेवटी निसर्गाचं संकट आहे आणि यामुळं याला आपल्याला सगळ्यांना सामोरं जावंच लागल. माझ्या शेतकऱ्यांना जिद्दीने उभाच राहोल. असे अनेक संकट हे अगोदर पण आपल्यावरती आलेले आहेत, परंतु हे संकट मोठं आहे आणि हे संकट मोठं असल्यावर निश्चित प्रकारे मी शेतकऱ्यांना एवढं सांगतो की कालपर्यंत शासनाने जे पंचनामे पूर्ण झालेत ती सगळी मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे कागदपत्र पूर्ण अहवाल प्राप्त झालेत, अजूनही अहवाल हे एक 4-8 दिवसामध्ये अहवाल प्राप्त होतील. साधारणतः जे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांनी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे त्यामध्ये कुठल्याही, मी आपल्या माध्यमातून एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना एक सांगतो की या बाबतीत थोडा उशीर होतोय थोडं पंचनाम्याला उशीर होतोय. आपल्याला केंद्राकडे जी माहिती पाठवायची, नुकसान भरपाईची अचूक असली पाहिजे, त्यामध्ये आपल्याला परत फेरफार करता येणार नाही आणि त्यामुळं अचूक माहितीचं काम सुरू आहे. आणि 2 हेक्टर पूर्वीचा नियम होता तो आता आपण 3 हेक्टर केलेला आहे. तेव्हा अधिकची परत पुन्हा एकदा माहिती गोळा करायचं काम हे युद्ध पातळीवरती माझा कृषी विभाग, माझा ग्रामविकास विभाग, माझा महसूल विभाग हे काम हे करतायत. आणि आता जरी सुट्टी असली किंवा दिवाळी जरी संपत आली असली, उद्या जरी, आज जरी पाडवा आहे, तरीच तुम्हाला मी एवढं शेतकरी बांधवांना सांगतो की येणाऱ्या लवकरात लवकर ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांनाही नुकसान भरपाई, त्यांना मदत ही शासनाच्या वतीनं जी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केली ती दिली जाईल. खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये लाखे गाव आहे. त्या गावामध्ये जवळपास 500 लोकसंख्येचं गाव आहे. ते एकाही कुटुंबाने दिवाळी साजरी केलेली नाही. साहजिक आहे. तुम्हाला मी आज सांगतो की शेवटी मी मगाशी म्हणलं ते संकट आहे आणि दुःख आहे. शेवटी शेतकरी बांधव जो शेतामध्ये पिकाचं उत्पादन घेतो आणि त्याच्यावरती अनेक स्वप्न रंगवतो, की त्याच्यावरती कोणाचं घरातलं लग्नाचं असेल, कोणाचं दवाखान्याचं असेल, कोणाची कपड्याचं असेल, कोणाचं सोन्याचं असेल किंवा काहीतरी मुलीला काहीतरी करण्याचं असेल, नवीन गाडी घेण्याचं असेल, नवीन घर बांधण्याचं असेल. आणि खरंच ह्या संकटामुळं ही सगळी स्वप्न त्याची धुळायला मिळाल्यामुळे तेव्हा शेतकरी हा अडचणीतच आहे. आणि मी तेवढं सांगतो की निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्यांची भावना, शेवटी एक म्हण आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं, या उक्तीप्रमाणे कदाचित त्या शेतकऱ्यांनी ती दिवाळी साजरी केली नसावी. परंतु मी त्यांना एवढं आश्वासन करतो की काळजी करू नका, शेवटी संकट तर आहे, आपल्याला सामोरं तर गेलंच पाहिजे. तर निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांना ही शासनाच्या वतीनं सरसकट जी जाहीर केलेली मदत आहे ती केली जाईल. खरं तर विरोधकाकडून सांगितलं जातं ही जी 31,000 कोटीची जी मदत दिलेली आहे ती तुटपुंजी आहे, कशा पद्धतीने त्यांना सांगतो? विरोधकाचं म्हणणं, शेवटी ते विरोधकाचं काम करत असतात. आम्ही आमचं काम करतोय. आता कमी आहे का जास्त म्हणण्यापेक्षा आता शेतकऱ्याला उभा करणं गरजेचं आहे. टीका टिप्पणीवरती आपल्याला लक्ष न देता माझ्या शेतकऱ्याला कशी परत तो शेतकरी कसा उभारी घेईल यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यामध्ये निश्चित प्रकारे लक्ष घालतायत आणि कुठलाही अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालंय तो शेतकरी, जो बाधित शेतकरी, तो वंचित राहणार नाही ही काळजी आम्ही घेतोय. बच्चू कडूंनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यासंदर्भात काय सांगाल? बच्चू कडू माझे मित्र आहेत, त्यामुळं ते कसे म्हटलेत, काय म्हटलेत हे काय मला कल्पना नाही. बच्चू भाऊ असा एक चांगला व्यक्ती, कदाचित त्यांना बोलताना वगैरे काय झालं असेल, परंतु शेवटी ते त्यांनी त्यांच्या एखाद्या वेळेस रागामध्ये भावना कुणाच्या शेतकऱ्यांनी त्यामुळे त्यांनी व्यक्त केल्या असतील.
बच्चूभाऊ हा आमचा एक चांगला शेतकरी आणि एक चांगला नेता आहे. सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार असतील, नेते असतील, अनेक भाजपच्या गळ्याला लागतात असं चर्चा काल काल तुम्ही देखील त्या ठिकाणी गेलेला होता. चर्चा केली का त्यांच्या बरोबर? चर्चा तर होत असते, चर्चा तर घडत असतात. कुठेतरी त्यांचा कुठेतरी गैरसमज असेल, कोणाबद्दल काय असेल, परंतु निश्चित प्रकारे आदरणीय दादांवर त्यांचा विश्वास आहे आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि त्यांचा दादावरती विश्वास आहे. त्यातनं चर्चेतनं काहीतरी मार्ग निघेल आणि समज गैरसमज दूर होतील. जे नाराज नेते आहेत ते मग भाजपमध्ये प्रवेश करतील असं वाटतंय का? आता दादांनी गैरसमज त्यांचा जर निघाला त्या बाबतीत ते वेगळा विचार करतील. कुठंतरी भाजपकडून अजित पवार यांना वेठीस धरण्याचं काम केलं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी असं या वाटतंय? निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला वाटतं की आमच्या सीट्स, आमच्या जागा जास्त याव्यात. पण भाजपचं काम करतंय, राष्ट्रवादीचं काम करतंय, शिवसेना शिंदे साहेबांचा गट तोही त्यांचं पक्ष वाढवण्यासाठी काम करतोय. यामध्ये मला काय कुठं चुकीचं वाटत नाही. येणाऱ्या स्थानिक निवडणुकीमध्ये तुमची युती असणार आहे का? कशा पद्धतीने, का स्वबळावर आज तुम्ही जरी निवडणूक लढवणार? आम्ही तर युतीमनच लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण स्थानिक पातळीवरती शेवटी कार्यकर्ते तिन्ही गटाचे जर स्ट्रॉंग असले तर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे विचार ह्या बाबतीमध्ये त्या स्थानिक परिस्थितीवरती तो विषय अवलंबून राहील. आणि जरी वेगळे जरी लढले पुन्हा एकत्र ते नंतरच्या ज्यावेळेस आपल्या निवडणुका असतील त्यावेळेस ते एकत्र तुम्हाला सगळे दिसतील.